नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती भाग 14 आपण या ठिकाणी पाहत आहोत। मागचे जे काही 13 भाग झाले, तर मित्रांनो आपली प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट पाहून तुम्ही या ठिकाणी सर्व भाग पाहू शकता। तर पहा, मागच्या 13व्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही माहिती पाहिली होती की मानवी आरोग्यशास्त्र यामध्ये पहा जे काही आरोग्याचे जे काही रोग आहेत मित्रांनो, हे रोग संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग या संदर्भामध्ये हे रोग आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली होती। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण संसर्गजन्य रोग म्हणजे याविषयी माहिती पाहिली होती। आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो असंसर्गजन्य रोग व बाकीची इतंभूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पहा, असंसर्गजन्य रोग। आता असंसर्गजन्य रोग म्हणजे काय? तर पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण संसर्गजन्य रोग पाहिले होते। तर प्रश्न विचारला जाईल, संसर्गजन्य रोग म्हणजे काय किंवा संसर्गजन्य रोगामध्ये कुठले आजार येतात, असंसर्गजन्य रोगामधले कुठले आजार येतात। तर पहा, संसर्गजन्य रोग म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे जे काही आजार प्रसारित होतात त्याला काय म्हणतात, संसर्गजन्य रोग। म्हणजे एकमेकाच्या संपर्कातून होणाऱ्या आजाराला संसर्गजन्य रोग असं म्हटलं जातं। तर असंसर्गजन्य रोग म्हणजे जे आजार एकमेकाच्या संपर्कात आल्याच्या नंतर होत नाही त्याला असंसर्गजन्य रोग असं म्हटलं जातं। म्हणजे एखादा निरोगी व्यक्ती असेल, तो जर एखाद्या रोगी व्यक्तीच्या संपर्कामध्ये जर गेला आणि त्याला जर या ठिकाणी आजार नाही जर झाला तर त्याला असंसर्गजन्य रोग असं म्हटलं जातं। उदाहरणार्थ मधुमेह, ज्या व्यक्तीला डायबिटीज नावाचा आजार आहे अशा व्यक्तीच्या आपण संपर्कात जरी गेलो तरीसुद्धा मित्रांनो आपल्याला डायबिटीज नावाचा आजार होत नाही। अशा आजाराला असंसर्गजन्य रोग म्हटलं जातं। प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी असंसर्गजन्य रोग कुठला? मग तुम्हाला देतील पहिलं ऑप्शन क्षयरोग, 2 नंबरचं ऑप्शन देतील मित्रांनो कोरोना, 3 नंबरचं ऑप्शन देतील मित्रांनो 3 नंबरचं ऑप्शन देतील मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन दिलं जाईल मित्रांनो कुठलं तरी एक आजार दिला जाईल, जसे की मित्रांनो डायबिटीज 3 नंबरचं ऑप्शन दिलं जाईल आणि 4 नंबरचं ऑप्शन दिलं जाईल मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी स्वाईन फ्ल्यू। अशा स्वरूपाचे जे काही 4 ऑप्शन दिले जातील तर त्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की 3 नंबरचा ऑप्शन म्हणजे डायबिटीज हा आजार असंसर्गजन्य आहे। म्हणजे तुम्हाला कर्करोग आणि मधुमेह हे एक असंसर्गजन्य आजार आहेत हे तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे मित्रांनो। एकमेकाच्या संपर्कातून न होणारे आजार आहे। एखाद्या व्यक्तीला कॅन्सर आणि कर्करोग यासारखा जर आजार असेल, आता कॅन्सर म्हणजेच मित्रांनो पहा, आता काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी कर्करोग जर म्हटलं तर नवीन विद्यार्थी असतील तर त्यांना या ठिकाणी समजत नाही, परंतु मित्रांनो कॅन्सर आणि कर्करोग हे एकच आहेत हे तुम्हाला लक्षात राहणं महत्त्वाचं आहे। तर जागतिक कर्करोग दिन म्हणून 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो। तर 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो। दिन विशेष तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। आता पुढे आपण याची डिटेलमध्ये माहिती मित्रांनो, आपण कर्करोग मधुमेह म्हणजे काय याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि पुढे सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला याच्याविषयी माहिती देणार आहे, कारण यावर प्रश्न विचारले जातात। आता पहा, जे रोग रोगाच्या संपर्कात आल्यास होत नाहीत या रोगांना असंसर्गजन्य रोग असं म्हणतात। यामध्ये कर्करोग, मधुमेह यासारख्या रोगाचा समावेश होतो। मधुमेह, कर्करोग या रोगावर लस उपलब्ध नाही। प्रश्न विचारला जाईल खालीलपैकी कुठल्या आजारावर लस उपलब्ध नाही? तर मधुमेह आणि कर्करोग या आजारावर सध्या लस उपलब्ध नाही आहे। पुढे पहा, रोग कसे निर्माण होतात याची कारणे। आता पहा, रोग हे पेशीय, सूक्ष्मजीवी, जे रेणवीय आणि जनुकीय किंवा पर्यावरणीय असू शकतात। पेशीच्या विभाजनातून निर्माण होणारे रोग, कर्करोग म्हणजे पहा पेशीच्या विभाजनातून होणारा रोग कुठला? तर कर्करोग हा मित्रांनो पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे होतो। पहा, प्रश्न विचारला जाईल की पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे मानवाला कुठला आजार होतो? तर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे मानवाला कर्करोग नावाचा आजार होतो, ज्याला कॅन्सर असं म्हटलं जातं। तर पहा, पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे हा रोग होतो। यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात, आता पहा याचे वेगवेगळे प्रकार पहा, ल्युकेमिया। आता पहा, ल्युकेमिया प्रश्न विचारला जाईल की ल्युकेमिया हा कशाशी संबंधित असलेला आजार आहे? तर ल्युकेमिया पहा श्वेत रक्तपेशीशी असलेला आजार आहे। हा प्रश्न विचारला जातो। म्हणजे मानवी शरीराचा कुठल्या भागाला कुठला आजार होतो यावर 100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो। जसे पहा मित्रांनो, फ्लोरोसिस हा आजार कशाला होतो? तर फ्लोरोसिस हा आजार मित्रांनो छातीला होतो। गॅग्रीन नावाचा आजार मित्रांनो आपल्या पायाला होतो। हे स्वरूपाचे आजार मित्रांनो आपल्याला विचारले जातात। मधुमेह हा आजार मित्रांनो आपल्या पानथरी या भागाला होतो। म्हणजे आपल्या शरीराचा कुठल्या अवयवाला कुठला आजार होतो यावर आधारित तुम्हाला 100% परीक्षेला प्रश्न विचारले जातात। आता पहा, ल्युकेमिया हा पांढऱ्या पेशीशी होणारा आजार आहे। म्हणजे ल्युकेमिया हा कर्करोग आहे, परंतु हा पांढऱ्या पेशीला होणारा कर्करोग आहे, म्हणजे आपल्या श्वेत रक्तपेशी। आता पहा, लिम्फोमिया हा लसिका पेशीला होणारा आजार आहे। लसिका पेशीला होणारा आजार कुठला? तर लिम्फोमिया। त्याच्यानंतर पहा सार्कोमा संयोजी उतीला होणारा कर्करोग आहे। त्याच्यानंतर पहा कार्सिनोमा। आता कार्सिनोमा जर पाहिलं तर अभिस्तर पेशींना होणारा आजार आहे। म्हणजे कुठला आजार? यामध्ये मित्रांनो तुम्हाला ल्युकेमिया हा जास्त प्रकारामध्ये विचारला जातो, हे तुम्हाला लक्षात ठेवणं
असणं महत्त्वाचं असणार आहे. 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो, हे तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं असणार आहे. आता पहा, अनुवंशिक जनुकीय कारणामुळे होणारे रोग. आता जनुकीय कारणामुळे कुठले रोग होतात तर पहा, मधुमेह, कर्करोग, डाऊन सिंड्रोम, यामध्ये पहा गुणसूत्रे, त्याच्यानंतर हिमोफिलिया आणि ही अनुवंशिक आजार आहेत. आता पहा, अनुवंशिक म्हणजे काय, तर अनुवंशिक म्हणजे मित्रांनो आपल्या आईवडिलाकडून किंवा आपल्या आजी आजोबाकडून किंवा आपल्या पणजोबाकडून म्हणजे पिढ्यानपिढ्या जे काय आजार चालतात ह्या आजार अनुवंशिक आजार असे म्हणतात. तर अनुवंशिकतेचा शोध कोणी लावला तर ग्रॉगेर मेंडल या शास्त्रज्ञाने अनुवंशिकतेचा शोध लावलेला आहे, हे तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचे. या शास्त्रज्ञाने वाटाणा या झाडावर प्रयोग केलेले होते. तर पहा, मधुमेह हा अनुवंशिक आजार आहे. म्हणजे जर आपल्या घरामध्ये म्हाताऱ्या कुठल्या एखाद्या व्यक्तीला जर मधुमेह आजार असेल तर समोरच्या व्यक्तीला हा मधुमेह आजार होऊ शकतो. कर्करोग जर मित्रांनो कोणाला आपल्या पिढीमध्ये जर होऊन गेला असेल तर कर्करोग सुद्धा आपल्याला होण्याची शक्यता असते. आता डाऊन सिंड्रोम म्हणजे काय, तर डाऊन सिंड्रोम म्हणजे मित्रांनो पहा, गुणसूत्र, मानवी शरीरामध्ये एकूण 23 गुणसूत्राच्या जोड्या असतात आणि 46 गुणसूत्रे असतात, हे सर्वांना माहीत आहे. परंतु डाऊन सिंड्रोम कशामुळे होतो तर पहा, हे जे काही 46 गुणसूत्रे असतात मानवी शरीरामध्ये, ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये 47 गुणसूत्रे जर असतील तर त्याला डाऊन सिंड्रोम नावाचा आजार होतो. कुठला डाऊन सिंड्रोम नावाचा आजार होतो. तर प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी डाऊन सिंड्रोम हा आजार किती गुणसूत्र असलेल्या व्यक्तीला होतो. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे डाऊन सिंड्रोम कोणाला होतो, तर ज्या व्यक्तीमध्ये 47 गुणसूत्र आहेत अशा व्यक्तीला डाऊन सिंड्रोम नावाचा आजार होतो. आता हिमोफिलिया म्हणजे काय, तर हिमोफिलिया म्हणजेच मित्रांनो आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होणं, त्याला हिमोफिलिया असं म्हटलं जातं. ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते त्याला हिमोफिलिया झालेला असतो. आता हिमोफिलिया आजारामध्ये काय होतं, तर हिमोफिलिया आजारामध्ये मित्रांनो आपल्या शरीराला जर कुठे जखम झाली असेल तर ही जखम मित्रांनो लवकरात लवकर मिळून येत नाही, त्याला हिमोफिलिया असं म्हटलं जातं. आता हिमोफिलिया हा अनुवंशिक असलेला आजार आहे आणि हा स्त्रीकडून मित्रांनो प्रवाहित होणारा आजार आहे. एवढे आजार तुम्हाला अनुवंशिक लक्षात ठेवणं महत्त्वाचे. आता पहा, परीक्षेभिमुख रोगाविषयी माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. तर क्षयरोग, आता यावर 100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आता क्षयरोगावर मित्रांनो प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारला जातो. क्षयरोग म्हणजेच मित्रांनो टीबी. क्षयरोग म्हणजे काय मित्रांनो, टीबी, ट्युबरक्युलोसिस, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता पहा, क्षयरोग म्हणजे टीबी, ट्युबरक्युलोसिस असं त्याला म्हटलं जातं. हा रोग जीवाणूपासून होतो. यामध्ये खूप कन्फ्यूज केलं जातं. क्षयरोग हा जीवाणूपासून होतो का विषाणूपासून, तर क्षयरोग हा जीवाणूपासून होणारा आजार आहे. या जीवाणूचा शोध रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने लावला आहे. डिटेलमध्ये माहिती आपण पाहत आहोत आणि परीक्षेभिमुख पहा, क्षयरोग, ट्युबरक्युलोसिस, याला ट्युबरक्युलोसिस असं म्हटलं जातं. हा जीवाणूपासून होणारा आजार आहे. या जीवाणूचा शोध रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने लावलेला आहे आणि 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. आणि क्षयरोग प्रतिबंधक लस म्हणून BCG, B, C आणि G, BCG लस दिली जाते. त्याला बॅसिलस क्लायमेट ग्युरिन असं म्हटलं जातं. बॅसिलस क्लायमेट ग्युरिन कधी कधी लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जातो. आणि जन्मल्या बालकाला BCG नावाची लस दिली जाते, हे तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. तर क्षय म्हणजे टीबी, या रोगाच्या जीवाणूचं नाव काय, तर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. कधी कधी विचारलं जाईल की टीबी आजाराच्या जीवाणूचं नाव काय आहे, तर त्याचं नाव काय मित्रांनो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. काय, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस असं नाव आहे. तर मायकोबॅक्टेरियम लेप्री हे कशाचं नाव आहे, तर कुष्ठरोगाच्या जीवाणूचं नाव आहे. लक्षात ठेवा, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस टीबीच्या जीवाणूचं नाव आहे. तर मायक्रोबॅक्टेरियम लेप्रोसी हे कशाचं नाव आहे, तर हे आहे मित्रांनो कुष्ठरोगाच्या जीवाणूचं नाव. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. तर पुढे पहा, हवेमार्फत पसरतो. हवेमार्फत पसरणारा हा आजार आहे. वजनामध्ये घट होते, थंडी येते, त्याच्यानंतर 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला जर असेल आणि खोकल्यामधून जर रक्त पडत असेल तर आपल्याला या ठिकाणी क्षयरोग झाल्याचं आपल्याला या ठिकाणी या लक्षणावरून आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, म्हणजे कुठले लक्षण आहेत पहा, रोग. आता खाली प्रश्न विचारला जाईल की खालीपैकी कुठल्या रोगाचे हे लक्षण आहे, तर पहा यामध्ये हवेमार्फत पसरतो हे तर तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला जर असेल, त्याच्यानंतर खोकल्यातून जर रक्त पडत असेल, अशक्तपणा असेल, थोडासा हलकासा ताप असेल आणि आपल्याला रात्रीला थोडासा जर घाम येत असेल तर आपल्याला टीबीची प्राथमिक लक्षणे आहेत, ही आपल्याला या ठिकाणी निदानावरून लक्षात येतं. त्यामुळे मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला हे 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल तर आपल्या खोकल्याच्या चाचण्या केल्या जातात आणि त्यावरून आपल्याला क्षयरोग झाला का नाही याचं निदान केलं जातं, हे तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. आता औषध, प्रतिबंधात्मक औषध काय वापरले जातात, तर अर्भक व लहान मुलांना BCG लस दिली जाते. क्षयरोग प्रतिबंधक लस म्हणून BCG लस दिली जाते. बॅसिलस क्लायमेट ग्युरिन लस दिली जाते. तर अल्फोमिया जन्माच्या लगेच जन्माल्या लगेच मित्रांनो, म्हणजे बाळ जन्माल्या 1 महिन्याच्या आत किंवा जन्माल्या लगेच ही लस दिली जाते. प्रश्न विचारला जाईल की बालकाला
एका महिन्याच्या आत कुठली लस दिली जाते, तर BCG लस दिली जाते. बालकाला जन्मले कुठली लस दिली जाते, BCG लस दिली जाते. म्हणजे बालकाला सर्वप्रथम जी काही लस दिली जाते तिचं नाव BCG लस आहे. हे तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. आणि ही लस आपल्या डाव्या हाताच्या दंडावर दिली जाते. प्रश्न विचारला जाईल, अतिशय महत्त्वाचे प्रश्न यामधून कव्हर होत आहेत. आपल्या डाव्या हाताच्या दंडावर खून असेल तर डाव्या हाताच्या दंडावर आपल्याला BCG नावाची ही काही लस आपल्या डाव्या हाताच्या दंडावर दिली जाते. उजव्या हाताच्या दंडावर दिली जात नाही, डाव्या हाताच्या दंडावर दिली जाते. हे तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. आता डॉट्स उपचार पद्धती 1997 मध्ये डॉट्स उपचार पद्धती 1997 मध्ये ही वापर करण्यात आली. तर ही कोण? आता डॉट्स उपचार पद्धती ही WHO ने सुरू केली. याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेले डॉट्स उपचार पद्धती. याचा लॉंग फॉर्म डायरेक्टली ऑब्झर्व्ह ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. डायरेक्टली ऑब्झर्व्ह ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स हे तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचे. आता WHO मुख्यालय कुठे? तर जिनिव्हा शहरामध्ये, स्वित्झर्लंड देशामध्ये. याची स्थापना 7 एप्रिल 1928 मध्ये झाली. कशाची? जागतिक आरोग्य संघटनेची. म्हणून 7 एप्रिल हा दिवस जगामध्ये जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. एवढे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता हा कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केला आहे. जगातील आरोग्य संघटना WHO या संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी स्वित्झर्लंड देशातील जिनिव्हा शहरामध्ये झाली. म्हणून 7 एप्रिल हा दिवस जगामध्ये जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हे तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत. हे प्रत्येक पॉईंट हा मित्रांनो तुमच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. कुठलाही पॉईंट तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे सर्व पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे मित्रांनो तुमचा वेळसुद्धा वाचेल. आणि या वेळाचा मित्रांनो सदुपयोग कसा होईल, तर म्हणजे भाळभट वाचण्यापेक्षा कमी वेळामध्ये तुमचा जास्त अभ्याससुद्धा होईल आणि परीक्षाभिमुख होईल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा परीक्षाभिमुख अभ्यास होईल. ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास हा परीक्षाभिमुख असतो त्या विद्यार्थ्याला थोडं जरी अभ्यास केला तरी तो विद्यार्थी या ठिकाणी सक्सेस होऊ शकतो. ठीक आहे. आता हा कार्यक्रम 1997 पासून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम म्हणून या ठिकाणी नावाने ओळखला जातो. 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. क्षयरोग जीवाणूपासून होणारा आजार आहे. क्षयरोग कशापासून होतो? तर क्षयरोग मित्रांनो हा जीवाणूपासून होणारा आजार आहे. ठीक. तर मानवी आरोग्यशास्त्र आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तर कुष्ठरोग. आता एक आजार आपण आता क्षयरोगाविषयी माहिती पाहिली. आता कुष्ठरोगाविषयी माहिती पाहूया. तर कुष्ठरोगाविषयी माहिती पाहत असताना कुष्ठरोगाचे जीवाणूचं नाव सर्वप्रथम तुम्हाला विचारलं जातं. कुष्ठरोग हा अनुवंशिक नसलेला आजार आहे. हे तुमच्या माहीत राहणं लक्षात आहे. तर कुष्ठरोगाच्या जीवाणूचं नाव काय? मायक्रोबॅक्टेरियम लेप्रोसी. आता TB आजाराच्या जीवाणूचं नाव काय होतं? मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. हे TB आजाराचं जीवाणूचं नाव आहे. तर कुष्ठरोगाच्या जीवाणूचं नाव मायक्रोबॅक्टेरियम लेप्रोसी असं याचं नाव आहे. हे तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं. यामध्ये कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. ठीक आहे. कुष्ठरोगाचा शोध डॉक्टर हॅन्सन या शास्त्रज्ञाने लावला. कोणी लावला? कुष्ठरोगाचा डॉक्टर हॅन्सन या शास्त्रज्ञाने नॉर्वे या देशामध्ये लावला. कधी लावला? तर 1873 मध्ये लावला. म्हणून याला हॅन्सन डिसीज असं सुद्धा म्हटलं जातं. परीक्षेला खूप वेळेस प्रश्न विचारला आहे की हॅन्सन डिसीज म्हणून कुठला आजार ओळखला जातो? तर हॅन्सन डिसीज म्हणून कुष्ठरोगसुद्धा आजार ओळखला जातो. हे तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून या रोगाला हॅन्सन डिसीज असे म्हणतात. कुष्ठरोगाच्या जीवाणूचा आकार दंडगोलाकाराचा असतो. कुष्ठरोगाच्या जीवाणूचा आकार कसा असतो? तर दंडगोलाकार असतो. कशाचा असतो मित्रांनो? दंडगोलाकार असतो. कुष्ठरोगाच्या जीवाणूचा आकार दंडगोलाकार असतो. तर निमोनियाच्या जीवाणूचा आकार हा अंडाकृती स्वरूपाचा असतो. कोंबडीचं जसं अंडा आहे तशा स्वरूपाचा आकार कशाचा असतो? तर निमोनियाचा असतो. हे तुम्हाला लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. कधी यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारले जातात. कुष्ठरोगाचे 2 प्रमुख प्रकार पाहतात. यामध्ये लेप्रोमॅटस आणि नॉन लेप्रोमॅटस. आता हा लेप्रोमॅटस जो हा संसर्गजन्य कुष्ठरोग आहे, तर नॉन लेप्रोमॅटस हा असंसर्गजन्य रोग आहे. म्हणजे कुष्ठरोग मित्रांनो संसर्गजन्य सुद्धा असतो आणि असंसर्गजन्य सुद्धा असतो. याचे 2 प्रकार पडतात. जर तुम्हाला कुष्ठरोग झाला असेल आणि तो लेप्रोमॅटस या स्वरूपाचा जर असेल तर हा संसर्गजन्य आजार आहे, म्हणजे दुसऱ्याकडे होऊ शकतो. परंतु नॉन लेप्रोमॅटस जर असेल तर हा असंसर्गजन्य, म्हणजे तुम्हाला दुसऱ्याकडून हा आजार होणार नाही. ठीक आहे. कुष्ठरोग अनुवंशिक स्वरूपाचा आजार नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवा. परीक्षेला प्रश्न विचारला जातो कुष्ठरोग हा अनुवंशिक आजार आहे किंवा नाही? तर हा अनुवंशिक आजार नाही. ठीक आहे. हे तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. आता नियंत्रण व उपचार या ठिकाणी पाहूयात. तर भारतामध्ये 1955 पासून 100% केंद्र पुरस्कृत करण्यात आलेला आजार आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमामध्ये हा आजार येतो. या कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली? 1955 मध्ये. हा प्रश्न लक्षात ठेवा. हा खूप वेळेस परीक्षेला विचारला. मित्रांनो परीक्षेभिमुख मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर करतो. 1955 पासून हा कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हे तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. आणि हा 100% केंद्र पुरस्कृत आहे. म्हणजे कुष्ठरोगाविषयी जे काही कार्यक्रम राबविला जातो तर या कार्यक्रमावर 100% खर्च केंद्र सरकार करतं. राज्य सरकार यावर खर्च करत नाही. 100% केंद्र पुरस्कृत असलेला हा या ठिकाणी कार्यक्रम आहे. हे तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. 1955 पासून कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात झाली. आता कुष्ठरोगावरील औषध डेप्सॉन आणि सल्फॉन नावाच्या गोळ्या कुष्ठरोगावर वापरल्या जातात. कुठल्या?
डेप्सॉन आणि सल्फॉन नावाच्या गोळ्या कुष्ठरोगावर वापरल्या जातात। पहा डेप्सॉन, सल्फॉन, त्याच्यानंतर रिफॉर्मसिम आणि क्लोरोझिमिन हे औषध याच्यावर वापरतात। आता DTचं सुद्धा औषध मित्रांनो यावर वापरलं जातं। पहा याचमध्ये जर 3D असं सुद्धा याला म्हटलं जातं। तर पहा यामध्ये पहा डायॲमानो डायसलिन, त्याच्यानंतर डायफ्लोन गोळ्या या ठिकाणी वापरल्या जातात। आता पहा चोल मोगरा तेल सुद्धा यावर वापरलं जातं। हा प्रश्न खूप वेळेस विचारला, चोल मोगरा तेल हे कोणत्या आजारावर वापरलं जातं? तर चोल मोगरा जे काय तेल आहे मित्रांनो कुष्ठरोगावर वापरलं जाणारं तेल आहे। हा प्रश्न मित्रांनो खूप वेळेस याला आरोग्य सेवक भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे। यामध्ये पहा डेप्सॉन, सल्फॉन नावाच्या गोळ्या, रिफाम्सिन गोळ्या आणि त्याच्यानंतर चोल मोगरा तेल हे 3 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवणं महत्त्वाचं। बाकीचं लक्षात नाही राहिलं तरी चालेल, परंतु सल्फॉन, डेप्सॉन आणि चोल मोगरा तेल आणि रिफाम्सिन हे 3 गोष्टी तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे। बाकीचं नाही राहिलं तरी चालेल, ठीक आहे। हा कुष्ठरोगावर प्रभावी औषध उपचार आहे। 30 जानेवारी हा कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो। तर 30 जानेवारी हा दिवस मित्रांनो कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो। तर हा पहा मित्रांनो या ठिकाणी महात्मा गांधी यांची या ठिकाणी पहा पुण्यतिथी हा दिवस म्हणून या ठिकाणी कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो। आता कुष्ठरोग हा त्वचेशी संबंधित असलेला आजार आहे। आता कुष्ठरोग कशाला होतो? तर त्वचेशी संबंधित आजार असतो। तर पहा आपल्या त्वचेवर पांढरे चट्टे येतात, हे चट्टे आल्याच्या नंतर हे चट्टे जे काही ज्या ठिकाणी पांढरा चट्टा असतो त्या ठिकाणी तुम्ही चिमटा घेतला, मुंगळा डसला, मुंगी डसली तरी सुद्धा मित्रांनो आपल्याला कुठल्याही प्रकारची संवेदना या ठिकाणी होत नाही। म्हणजेच मित्रांनो त्या ठिकाणचा आपला भाग हा निस्तेज होत असतो, हे तुम्हाला लक्षात राहणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे। प्रश्न विचारला जाईल की आपल्या शरीरावर जर पांढरे चट्टे येत असतील आणि त्यावेळेला जर असंवेदनशील जर हे चट्टे जर असतील तर हा कुठल्या रोगाचं लक्षण आहे? तर हे कुष्ठरोगाचं लक्षण आहे, तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे। यामध्ये पहा त्वचेवर पांढरे चट्टे येतात व ते निस्तेज स्वरूपाचे असतात। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आपल्या शरीरावर जर कुठला पांढरा चट्टा आला असेल आणि यावर आपण चिमटा घेतला किंवा कुठल्याही प्रकारची चाचणी जरी टोचली तरी मित्रांनो याची जाणीव शरीराला होत नाही। म्हणजेच मित्रांनो आपल्या शरीराचा जो काही भाग पांढरा होतो तर तो भाग कुष्ठरोगाचे लक्षण म्हणून या ठिकाणी ओळखला जातो। तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। बाकीचे उर्वरित आजार मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या आजारामध्ये मित्रांनो संसर्गजन्य आजार म्हणजे काय, असंसर्गजन्य आजार म्हणजे काय, त्याच्यानंतर क्षयरोग कशापासून होतो, त्याची लक्षणे काय, त्याच्यावर कुठल्या प्रकारचे उपचार वापरले जातात, जागतिक क्षयरोग दिन म्हणून कधी साजरा केला जातो याची डिटेलमध्ये माहिती पाहिली होती। त्याच्यानंतर कुष्ठरोगाविषयी सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। अशा स्वरूपाचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो, या ठिकाणी थँक्यू, धन्यवाद।